नमस्कार. मागच्या भागात आपण BDP आणि HTHS या संकल्पनांची म्हणजे त्यांची एक सर्वसाधारण ओळख करून घेतली. हो. आज आपण जरा सविस्तरपणे बघूया. म्हणजे हा जो BDP आरक्षण आणि हिल स्लोप म्हणजे HTHS झोन मंजूर झाला त्या प्रक्रियेचा नेमका इतिहास काय आहे. बरोबर. याची सुरुवात आपण 1997 पासून करू शकतो. तेव्हा पुणे शहराच्या हद्दीत जी 23 आसपासची गावं होती, हो, ती समाविष्ट करण्यात आली. बाणेर, बालेवाडी, औंध, बावधन, पाषाण, वारजे, कोथरूड, कर्वेनगर, खराडी, मुंढवा, हडपसर ही सगळी मोठी गावं. हो, अगदी. वानवडी, कोंढवा, धायरी, आंबेगाव, वडगाव, बुद्रुक अशी बरीच गावं होती. एकूण 23. आणि मग या गावांना शहरात घेतल्यानंतर काय झालं? मग महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 आहे. त्या कायद्यानुसार या नवीन विस्तारित भागासाठी डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DP तयार करायची प्रक्रिया सुरू झाली. ओके. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ही गावं PMC मध्ये यायच्या आधीच अच्छा, पुणे रिजनल प्लॅनमध्येच यातले काही जे डोंगराळ भाग होते ना, ते हिल स्लोप म्हणजेच HTHS झोन म्हणून निश्चित केलेले होते. म्हणजे ते आधीपासूनच HTHS म्हणून ओळखले जात होते. आणि मग जेव्हा शहरासाठी ड्राफ्ट DP बनवला 31 डिसेंबर 2002ला, तेव्हा कायद्याच्या कलम 26 नुसार जो प्रसिद्ध झाला त्यात पण हे क्षेत्र HTHS म्हणूनच दाखवलं होतं, BDP म्हणून नाही. आता आपण आधी हे बघू की HTHS झोन म्हणजे नेमकं काय. हो, ते सांगा. डेव्हलपमेंट प्लॅन्समध्ये काय असतं की जे डोंगराळ आणि जास्त उताराचे जमिनीचे भाग असतात तिथल्या बांधकामांवर थोडं नियंत्रण ठेवण्यासाठी, तिथलं नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी, जमिनीची धूप होऊ नये म्हणून आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा एक विशेष झोनिंग प्रकार वापरतात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आरक्षण म्हणजे रिझर्वेशन नव्हतं. सरकार ते सक्तीने घेऊ शकत नव्हतं. नाही, सरकारसाठी ते सक्तीने संपादित करण्यायोग्य नव्हतं. मग या HTHS झोनमध्ये परवानगी कशाला होती? म्हणजे काय करता येत होतं तिथे? काही मर्यादित गोष्टींना परवानगी होती. समजा फळबागा लावायच्या आहेत, रोपवाटिका करायची आहे, किंवा सार्वजनिक किंवा खासगी पार्क म्हणजे उद्यान, क्रीडांगण, अच्छा, आणि सार्वजनिक उपयोगाच्या गोष्टी जसं की इलेक्ट्रिक सबस्टेशन्स किंवा वॉटर वर्क्स, पाण्याच्या टाक्या वगैरे. हो, तशा गोष्टी. आणि काही मनोरंजन सुविधांना पण परवानगी होती. म्हणजे जसं स्विमिंग पूल्स, हेल्थ क्लब्स, कॅन्टीन्स किंवा अम्युजमेंट पार्क्स. आणि अर्थातच झाडं लावायला परवानगी होतीच. आणि बांधकामाचं काय? घरं वगैरे बांधता येत होती का? हो, पण त्याला मर्यादा होत्या. जमीन मालकांना निवासी आणि शैक्षणिक वापरासाठी जास्तीत जास्त 8% FSI मिळत होता. फक्त 8%? हो. आणि इतर जे परवानगी असलेले वापर होते त्यांच्यासाठी 4% FSI. अच्छा. चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर शैक्षणिक वापराला परवानगी होती. आणि निवासी किंवा संस्थात्मक वापरासाठी उंचीवर मर्यादा होती. G+1 म्हणजे तळमजला अधिक 1 मजला. आणि काही अटी होत्या का? प्लॉट साईज वगैरे? हो, होत्या. म्हणजे निवासी वापरासाठी कमीत कमी 2000 चौरस मीटरचा प्लॉट हवा होता. बरं. इतर गैरसंस्थात्मक वापरासाठी 2 हेक्टर आणि संस्थात्मक वापरासाठी 4 हेक्टर. आणि रस्ते, पाणी याचं काय? त्या झोनमधल्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज हे सगळं जमीन मालकाने स्वतः विकसित करायचं होतं. स्वतःच्या खर्चाने? हो. आणि अजून एक अट होती की मालकांना प्रति हेक्टर 400 झाडं लावणं बंधनकारक होतं. अच्छा. आणि ती झाडं 2 मीटर उंच आणि त्यांचा घेर 10 सेंटीमीटर होईपर्यंत त्यांची काळजी घेणं हे पण बंधनकारक होतं. म्हणजे HTHचे नियम तसे बऱ्यापैकी स्पष्ट होते आणि त्यात काही प्रमाणात विकासाला वाव होता. मग हे बदलून BDP कधी आणि कसं झालं? काय झालं? ड्राफ्ट DP प्रसिद्ध झाल्यावर सूचना आणि हरकती मागवल्या जातात. हो, ती प्रक्रिया असतेच. बरोबर. त्यानुसार सूचना हरकती आल्या, त्यावर सुनावणी झाली आणि मग आराखड्यात काही बदल करून सुधारित DP राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला गेला. हे झालं 31 डिसेंबर 2005ला, म्हणजे कायद्याचा कलम 30 अंतर्गत. आणि इथेच मग तो बदल झाला, HTHचं BDP. अगदी बरोबर. इथेच खरी गोष्ट घडली. जो भाग सुरुवातीच्या ड्राफ्ट DP मध्ये HTS म्हणून दाखवला होता, तोच भाग अंतिम मंजुरीसाठी जो सुधारित DP सरकारकडे पाठवला त्यात बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे BDP आरक्षण म्हणून दाखवण्यात आला. क्लासिफिकेशन बदललं. म्हणजे झोनिंग बदलून थेट आरक्षण. हे किती क्षेत्रावर झालं? हे BDP आरक्षण अंदाजे 978.54 हेक्टर क्षेत्रावर लागू केलं गेलं. जवळपास 1000 हेक्टर. हो, त्यात साधारण 125.45 हेक्टर सरकारी जमीन होती आणि उरलेली 853.09 हेक्टर खासगी जमीन होती.
आणि या बीडीपी आरक्षणासोबत नियम पण बदलले असणार मग. अर्थातच पूर्णपणे नवीन आणि खूप कडक नियम आले. नियमानुसार बीडीपी म्हणून जी जागा आरक्षित केली आहे ती पीएमसीने संपादित करायची, म्हणजे ताब्यात घ्यायची आणि विकसित करायची. विकसित म्हणजे तिथे फक्त वृक्षारोपण आणि वनस्पतींचं संवर्धन करायचं. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही वापर तिथे करता येणार नव्हता. पूर्णपणे निषिद्ध. म्हणजे काहीच बांधकाम नाही. काहीच नाही. आणि पर्यावरणाला हानिकारक ठरेल अशी कोणतीही गोष्ट करायला सक्त मनाई होती. आणि मग ज्यांच्या जमिनी होत्या त्यांचं काय? नुकसान भरपाई कशी मिळणार होती? हाच महत्वाचा मुद्दा असणार. बरोबर. हाच सगळ्यात कळीचा आणि नंतर वादग्रस्त ठरलेला मुद्दा होता. या आरक्षणामुळे ज्या खासगी जमीन मालकांना फटका बसणार होता त्यांना नुकसान भरपाई म्हणून फक्त आणि फक्त रोख रक्कम, म्हणजे मॉनिटरी कॉम्पेन्सेशन देण्याची तरतूद होती. मग या निर्णयावर लोकांची काय प्रतिक्रिया होती? जमीन मालकांची विशेषतः तीव्र संताप होता. म्हणजे जेव्हा पीएमसीने हा बीडीपी आरक्षणाचा निर्णय आणि हे कडक नियम जाहीर केले तेव्हा लोकांमध्ये आणि त्यातही मुख्यत्वे जमीन मालकांमध्ये खूप नाराजी पसरली. हे नियम म्हणजे अत्यंत अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहेत असं मानलं गेलं. कारण काय होतं यामागे? याचं मुख्य कारण असं होतं की अगदी तशीच नैसर्गिक वैशिष्ट्ये असलेली जमीन, म्हणजे डोंगरउतार असलेली जमीन जी पीएमसी हद्दीच्या लगेच बाहेर होती, तिच्यावर असे कोणतेही कडक निर्बंध नव्हते. तिथे विकासाची शक्यता होती. पण पीएमसी हद्दीतील जमीन मात्र अचानकपणे अविकसित म्हणून घोषित केली गेली. म्हणजे एका बाजूला विकास होऊ शकतो आणि दुसरीकडे काहीच नाही. हो. त्यामुळे जे बाधित जमीन मालक होते, विकासक होते, नियोजक होते, त्यांच्यामध्ये एक भेदभावाची तीव्र भावना निर्माण झाली. निराशा आली. हे साहजिक आहे म्हणा. हो. म्हणजे ते एका अर्थी खरं पण होतं. बघा, कोणतंही धोरण जेव्हा ठरतं किंवा बदलतं ते हळूहळू आणि सगळ्या बाजूंचा विचार करून व्हायला हवं. बरोबर. अचानकपणे जर असे कठोर निर्णय घेतले गेले, विशेषतः जिथे लोकांच्या आयुष्यभराच्या गुंतवणुकीचा प्रश्न असतो, तिथे ते अन्यायकारक ठरू शकतं. आणि मग धोरणाचा जो मूळ उद्देश असतो त्यालाच कुठेतरी धक्का पोचतो. म्हणजे HTS म्हणून सुरुवात झाली आणि ती बीडीपी आरक्षणापर्यंत पोचली, तेही कडक नियमांसकट आणि मर्यादित नुकसान भरपाईच्या पर्यायासकट. हो, असा हा प्रवास होता. तर हा होता HTSचे बीडीपी आरक्षणात रूपांतर होण्याचा प्रवास आणि त्यातील नियम. या निर्णयावर लोकांमध्ये जी तीव्र प्रतिक्रिया उमटली, त्यावर सरकारने काय भूमिका घेतली, याबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. अधिक सखोल माहितीसाठी आणि आमच्या चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आमचं महाटीपीसी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ते नक्की जॉईन करा.